आता खाडे साहेब आलेले, राजहंस मॅडम आलेले साहेब, काहीतरी याच्यावर ठोस मार्ग निघेल. बिबट्या मारला तर ते सॅम्पल मॅच होतात, हा तो रिपोर्ट काय मॅडम या परिसरातलं सांगतो मॅडम, या परिसरात 3 घटना घडत मॅडम. तोच बिबट्या आता जो आजारी बेजा बिबट्याने हल्ला केलाय, त्याचे लेकरू गेले, हा तोच बिबट्या मॅडम. नाही आपण तसं नाही कन्फर्म करू शकत आपण. सर आपल्याकडे डीएनए रिपोर्ट आहे की तो सांगतोय. मॅडम आमचं म्हणणं काय बघा, तुमचं मी म्हणणं काय म्हणतो समजा तो वेगळा आहे, बरं तरी ठीक पण आपण मारणार आहे आहे, ऐका ना मी काय म्हणतोय, तुम्ही मारला बिबट्या तो पण नरभक्षक असेल. आज एकच नरभक्षक बिबट्या नाही राहिला मॅडम, बरोबर आहे ना. अनेक नरभक्षक झाले. आम्ही त्या दिवसापासून थांबलोच नाही ना सर, आम्ही पकडतोच आहे ना. आमचं म्हणणं काय आम्ही 68 बिबटे पकडलेत, आम्हाला तुम्हाला मदत करायची नव्हती म्हणून 100%. एक मिनिट ऐका मॅडम, सर्वात गोष्ट आता तुम्ही आले, तुम्ही शूटरची पण इथं शूटरला पण बोलवणार ना. मी आता येताना गाडीत सगळे फोन केलेत, सगळ्यांना बोलवलेले, जशी अवेलेबिलिटी होईल तसं ते सगळेजण येणार आहेत. पिंजरे बोलवलेत, 10 पिंजरे ऑलरेडी नगरून निघालेले. गाडी घ्यायला लागलो. संध्याकाळी 5:30 पर्यंत पिंजरे आपल्याकडे, इथं 5:30-6 पर्यंत 10 पिंजरे जागेवर येतील. आता नगरच्या फॅक्टरीतनं निघालेले आहेत आणि नाही कागद राहुल स्पॉट कुठे इथून 2-2.5 किलोमीटर गाडीने जायला लागेल. गाडी अजिबात आलून द्यायचं नाही तिथून. आता सगळे माणिक डोला चालले. जागाची गरज नाहीये, पिंजऱ्यात आहे. गाडी घ्या, गाडी पकडणार आहे नाही, नेऊ नका, शूट करा, नाही हे लोकांना मारतील. ऐका ना, हा 3 एकर मध्ये अजून बिबट्या तिथे आहे. ते त्याआधी चालू आहे. आपण काय तुमच्या बंदुकी आहे का कोणाकडे, जाऊन काय करता? अजून एखादा बळी द्यायचा आहे. 100% परिस्थिती निर्माण होईल. पहिला तो बिबट्या शूट करा. कोणी तिथून जाणार नाही. नाही तो त्यांचा विषय आहे, जायच्याकडे आहे, पण माझ्याकडे तुम्ही ऑर्डर दाखवा. त्याच्यासाठी कुठे गाडी स्पॉटवर गाडी जायला लागेल मॅडम. 2-2.5 किलोमीटर. तुमच्या गाड्या बोलवा, समोर आहे. चला समोर. इकडे आहे का? इकडे आहे. काय ऍक्शन घेणार? नाही आता शूटची परमिशन साठी प्रधान मुख्यमंत्री PCCF वाईल्ड लाईफला आपण ऑलरेडी पाठवलेलं आहे परमिशन पाठवण्यासाठी. ते येईपर्यंत आपण तात्काळ 10 पिंजरे त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि टीमला सुद्धा आपण पाचारण करण्यात आलेलं आहे. ट्रँक्युलायझिंग टीम जे डॉक्टर आहेत ते सुद्धा आणि आपली एक्सपर्ट टीम ती सगळी पूर्ण आपण घेत आहोत. सर वनतारामध्ये किती बिबटे आतापर्यंत आढळले? वनतारामध्ये पूर्वीचे 10 गेले होते. आताही 50 हलवण्याची परमिशन त्यांच्याकडनं स्वीकृती आलेली आहे, पण आता त्यांचं केजेस वगैरे बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर मंत्रालयामध्ये बैठक झाली, 700 बिबटे वनतारामध्ये हलवणार असं कळलं होतं. हो, तर त्या बैठकीनंतरच वनताराची टेक्निकल टीम आपल्याकडे येऊन गेली. त्यांना पिंपरखेड, जांबूत हा सगळा परिसर दाखवण्यात आला. आपले जे प्रॉब्लेम आहे ते त्यांना समजवण्यात आले, किंवा तिथं गुजरातमध्ये राहून त्यांना आपले प्रॉब्लेम नाही समजणार, तर तिथं आपले जे इश्यूज आहेत, जे प्रॉब्लेम आहे ते त्यांना त्यांच्या टेक्निकल टीमला आपण समक्ष दाखवले. त्यांना सांगितलं की इथून आम्हाला हे बिबटे हलवण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे, तर या ठिकाणी तुम्ही आम्हाला मदत करा. तर ज्या ज्या आपल्याला लागणार आहेत त्या ते तिथं तांत्रिक सगळ्या हे घेऊन ते नव्याने तयार करत आहे. किती बिबटे तिथं हलवणार आहे आणि तिथे कॅपॅसिटी वनताराची ऍक्च्युअली किती आहे? नाही, वनताराला आपण पाठीमागे 10 बिबट हलवले होते. आता 50 बिबट हलवण्याची स्वीकृती त्यांनी दिलेली आहे आपल्याला, पण त्याच्यासाठी सगळ्या परमिशन्स आहेत, तिथल्या PCCF वाईल्ड लाईफची परमिशन, आपल्या PCCF वाईल्ड लाईफ परमिशन, सगळ्या परमिशन घेऊन मग ते हलवण्यात येईल. की काय झालं म्हणलं, सगळ्यात जास्त वाईट आम्हाला दोघांना वाटलं की बापरे काय घटना घडली. आपण काम करतोच आहे, एवढं नसतं करायचं तर आम्ही आतापर्यंत आजही कुणी यावं सर. 68 पिंजरे बिबटे सगळेचे सगळे माणिक डोमध्ये. आमचा दोष तुमच्यावर आहे, प्रशासनावर आहे, त्याच्यामुळे पण ती कारवाई करत नाही ना. माझं ऐका, 2 मिनिटं. तुमच्या अधिकारी किती वेळा आले तिथं? किती वेळ लागतो यायला तिथून? किती वेळ लागतो यायला तिथून? मी चाकणवरून रिटर्न येऊन माणूस काय दाखवता तुमचं काय?
हा ते तिकडे दाबाते ह्या पड्यावर ह्या उसाचं त्या उसाचं गेला असं त्या नाऱ्याला ऊन कमी उतरल्याशिवाय तो काहीतरी आपल्याला त्याच्यात नाही नाही, आता एक महत्वाचा विषय असा आहे की हा जो आता परिसर आहे, 4-5 हा थोडा निर्मनुष्य हा निर्मनुष्य करावं लागेल आपल्याला. तर काय होईल की मग तो इथं थांबेल आणि बरोबर आपल्या याच्यामध्ये येऊन जाईल. नाही तर आपण इथं डिस्टर्ब केलं तर तो मग इथून हा area सोडून जागा बाहेर बदलेल. जाईल. जागा बरोबर आहे. बदलेल. त्याच्यामुळे आपण आपण बाहेर इथून बाहेर जाऊया. पडू पिंजरे लावू द्या आणि पिंजरे लावू देत, सगळं व्यवस्थित होऊ दे, मग आपण तिकडे जाऊन चर्चा आणि तो कुठं काम करतो? इथं बसला होता या झाडाखाली या झाडाखाली बसला होता ना सगळीकडनं ऊस आहे. टीम आपली जी आहे आली आली ना, सांगितलं ना त्यांना सांगितलंय त्यांना जण सायन्स सर्व्हिससाठी येऊन जातील. यांची टीम आहे ज्यांचे 2 बेस आणि जाळीचं कसं? जाळी येते. जाळी आता हे जेवढे घरं आहेत ना, या घरांना पहिले जाळीने हे करा किंवा त्याच्यावर दुसरा परत हल्ला होऊ नये. इथं नाही सर प्रॉब्लेम, जिथं टोळ्या उतरल्यात की नाही त्याला जाळी दिली पाहिजे, घरांना नाही. नाही, काय करता येईल तो जर हा बरोबर आहे हा हा त्या ऊसात पण जास्त कोण असते. आपण काय करू, जाळी आहे आपल्याकडे, मोठी जाळी आहे, ती जाळी आता मागवलेली आहे, ती जाळी आपण पूर्ण या कडेने त्याला बंदिस्त करू आणि त्याला इकडे घेऊ आणि तुम्ही पिंजरे इकडे घ्या. हा, पिंजरे, हा. जोपर्यंत शूटरची टीम येत नाही तोपर्यंत पिंजरे इकडे घ्या आणि इकडे त्याला आपण बंदिस्त करू. हा, कारण त्याला आता इथून लांब नाही जाऊन द्यायचं. वेळ निघून जाईल, हा दुसरी का जाईल आणि त्याचं काही पोट भरलेलं आहे त्यामुळे तो दुसऱ्या हल्ला करीत. त्यापेक्षा त्याला आपण याच्यातच हे येणार, करू. इथं लोकेशनला पिंजरा आणला पाहिजे. बिलकुल. फक्त आता ना वातावरण इथलं निर्मनुष्य करणं गरजेचं आहे, पिंजरे लागले गेला पाहिजे. पण आता हा किती गुण आहे? 6 एकर. तुम्हाला ही खात्री का इथे असेल? कारण इथं परिसरात समजा पलीकडे जर समजा गेला असेल तर हा, मला ते म्हणायचं कशाला नाही तर आपण बस इथं फक्त विसंबून असं नको आहे ना, तो जाईल दुसरीकडे आला कर. त्यामुळे फॉरेस्ट खात्याची टीम येऊ दे ना मोठी. ड्रोन लावला हा, बस कडेने उभे राहिले ना तर तसाही तो एरिया सोडणार नाही. आपले हे कुठे तुमचे जेवढे अधिकारी ना, सगळे बाजूला कॅम्प बेस कॅम्प वाली पोरं हा, तर त्यांना इकडे बोलून पिंजरे जे आहेत ते आपण आता ह्या लोकेशनला करून गेलं की आता इथली जागा रिकामी करणं गरजेचं आहे. आपण इथून बाहेर जाऊ. वाघ गेलाय एवढं पब्लिक त्यावेळेस सुद्धा भयानक अवस्था आहे वाघांची. त्यांचं ते राहण्यासाठी झोपडी आहे. काय होणार आहे? आता या ठिकाणी जी घटना घडली आहे त्याच ठिकाणी आपण पूर्ण चारी बाजूनी पिंजरे पण लावत आहोत. आपल्याकडे ब्रेडेड नेट म्हणून एक स्पेशल जाळी येते की त्याच्यामधून बिबट जाऊ शकत नाही. ती जाळी आपण पूर्ण त्या ठिकाणी बांधणार आहोत की जेणेकरून तो लवकर आपल्या ताब्यात किंवा आपल्याला जेरबंद करण्यात मदत होईल. आणि आपली जे रेस्क्यू टीमची जी मुलं आहेत, रेस्क्यू टीमची मुलं आता पिंजरे लावत आहेत. जशी ते पिंजरे लावून झाले की ते पूर्ण आपण या साईडने उभे करून त्याला पूर्ण आजच संध्याकाळपर्यंत आयदर ठार नाही तर जेरबंद करण्याची कारवाई करत. सर आता पिंपरखेड इथं 1/2 किलोमीटर फक्त अंतरावर आहे. किती बिबटे आपण इथून पकडलेले आहेत? पिंपरखेड, जांबूत, चांडव, अजून फाकटे, अजून एक कवठे, या 4-5 गावांमध्ये मागच्या 1.5 महिन्यात 25 बिबट आपण याच ठिकाणून उचललेले आहेत. 25 बिबट. आजचा काल संध्याकाळचा सुद्धा नको बाळा, नको तसं नको नाही ते काय आहे तिथंच असेल. दादा घेऊन ये त्याला. हा चल. 25 बिबटे आपण तिथून रेकॉर्ड केले. अजून किती बिबटे तिथून कसं आहे आता याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळेच आपल्याला अवघड होत आहे. पण आपण जेवढे आहे पूर्ण बिबट मुक्तच करण्याचं आपलं नियोजन आहे. त्या अनुषंगाने आपण करत आहोत. एक मिनिट साहेब, आज गरीबाचं पोरग गेले ते आमच्या पोरासारखे आम्हाला ते मजूर आहेत ते लोक 500 कमवतात ते. मागं निघून जाईल दादा, ये इकडं. शूटर यायला तर वेळ लागेल. पुण्यावरून कुठून लांबून येतात ते. आपले परमिशन ऑलरेडी माझं पत्र गेलेलं आहे. त्यांना घ्या इकडे दादा, त्याला घेऊन चल. बाकीचे चला, तुम्ही जास्त हे केलं की मग हा. तर सर तुम्ही सांगत होते का 25 बिबटे आपण तिथून ताब्यात घेतलेले आहेत. अजून किती बिबटे असणे शक्य आहे? संख्या जी आहे ती तुम्हाला माहिती आहे, संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर संख्या जास्त असल्यामुळेच आपल्याला वेळ लागत आहे. आता एका गाव म्हणजे
2 ते 3 स्क्वेअर रनिंग स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामधून जर 25 बिबटे आपण उचलतोय किंवा जेरबंद करतोय, त्यांना रेस्क्यू करतोय, म्हणजे संख्या ही निश्चितप्रमाणे जास्त आहे. तर आपल्याला थोडा कालावधी लागेल या सगळ्या गोष्टी बिबटमुक्त करण्यासाठी. त्याला काही लागत तेवढं सांगा. नको नको सर, एक मिनिट सर, नका थांबू. ए शिवा, शूटर कधी येणार ते सांगा सर, त्याला तुम्ही सांगा शूटर कधी येणार. 5 वाजता शूटर इथे येणार, जाऊ दे कोण येणार. बोलतात तास 2 तास लावले, पुण्यातून येणार आहे. 2 तास पुण्यात त्याला 1-1.5 तास लागतो. मी ट्रॅव्हल करा, मी आणतो त्यांना. वाजले किती भाऊ? ऐका ना, वाजले किती? एक मिनिट ऐक. जर शूटर आले नाही आज आपण बोर्ड आपण सगळे एकत्र बसू. सगळे एकत्र बसू. आम्ही इथे थांबतो ना, मला काय अडचण शेतकरी आहे मी. अरे माझं ऐका, अरे माझं ऐका. माझं ऐका तुम्ही, माझं ऐका ना. तुम्ही काय जबरदस्ती करताय यार? प्रधानमंत्री तुमचे आमदार खासदार काय करत नाही इथं आम्हाला. आमचे पोरांनी तिथे कसं ये सोबत साहेबांना शब्द दिले. साहेब थांबणार. येते थांबणार. नाही काढलं तर करायचं तरी, खायचं तरी काय. बरोबर आहे. तिथे आपण जर आक्रोश व्यक्त करतोय ते आपलं डिपार्टमेंट बोलवतायत. इथं डिपार्टमेंट बोलवा ना, बघू किती मिनिटात किती गाड्यांच्या इथं. अधिकारी फक्त सर्व शेतकऱ्यांना दबाव आणण्यासाठी तुम्ही पोलीस यंत्रणा बोलवताय. आता इथं पोलीस यंत्रणा बोलायला काय अडचण तुम्हाला? सपांगे साहेब, ऐकलं का? लोक म्हणतायत आम्हाला तुम्ही शांत करायला आणलं ना, तर आता इथं वाघाला पकडण्यासाठी पण आणा डिपार्टमेंट. 100 मीटर वरती घटना घडली, त्यावेळेस जरी इथे पिंजरे असते तर आज ही घटना घडली नसती. आता 11 वाजता घटना घडली, त्यानंतर आता तातडीने 2 पिंजरे इथे आले. आता काय आले? महिन्यापूर्वी ज्या वेळेस ती घटना घडली त्यावेळेस का नाही आली? ते छोटं एवढंच बाळ, 3 वर्षाचं बाळ आहे, त्याचा जीव हाकण्यात बळी गेलेला आहे. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न आहे हा. आपल्या लोकप्रतिनिधींबद्दल काय सांगाल? लोकप्रतिनिधी येतात जातात असं हेच चालू आहे, नुसतं टाळाटाळ चालू आहे, दुसरं काही नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, पिंपरखेडमध्ये जी घटना घडली त्यानंतर लवकरात लवकर कारवाई करून इकडे जर पिंजरे, हे हॉटस्पॉट एरिया आहे, पारगाव रामवाडी म्हणजे हॉटस्पॉट एरिया आहे. प्रत्येक व्यक्तीला इथलं विचारा. मग ते कांदे आमच्या मामांचे, त्या कांद्यामध्ये ही घटना घडली नसती. पण विषय काय आलाय, तिकडे पिंजरे लावले त्या टायमाला इथं जर पिंजरे असते तर इथं ही घटना घडली नसती. एवढ्याशा चिमुकल्याचा जीव गेला नसता. आज त्या गरीबाच्या घरातलं इतके त्यांच्यावर दुःख कोसळलेलं आहे.